नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवात राजकीय क्षेत्रातल्या घडामोडींनी राजकारण सुपरफास्ट मध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दारफळ तसंच निमगाव इथल्या पुराच्या स्थितीची पाहणी करण्यात आलेली आहे. तसंच महायुतीच्या भर हा वेगानं हातात मदत देण्यावर असल्याचं वक्तव्य यावेळी फडणवीसांनी केलं. परतूर तालुक्यातील गोळेगाव इथं मंत्री पंकजा मुंडे यांनी पूरस्थितीची पाहणी केली. तर गोळेगाव गावाचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली. तर नुकसान भरपाईसाठी शासन कटिबद्ध असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. तर शासकीय विश्रामगृहातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून आपसात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याचा हा व्हिडिओ आहे. कोल्हापूरमध्ये खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरवून देणार नाही, तसंच नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला. तर रामोशी बेडर समाजाला अनुसूचित जाती जमातींमध्ये समावेश करण्यात यावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. लातूरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला मनसैनिकांनी चांगलंच झापलं. तर मांजरा नदीवरील बॅरिकेड्सचे दरवाजे हे न उघडले गेल्यामुळे नदीकाठच्या शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 3 वर्षांपासून दरवाजे नादुरुस्त आहेत म्हणून ते उघडण्यात आले नव्हते आणि त्यामुळेच मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा नदीकाठच्या शेतात शिरकाव होऊन इथल्या शेतीचं मोठं नुकसान झालं आणि म्हणूनच मनसैनिकांनी अभियंत्याला चांगलंच झापलं. वसई विरारकरांना उपचारांसाठी आता मुंबईला जायची गरज भासणार नाहीये. वसईमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झालाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून 6000 चौरस मीटर जागेमध्ये वसई विरार महानगरपालिकेला हा हॉस्पिटलसाठी जागा देण्याचा निर्णय झालाय. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. तर त्याबरोबरच राज्यात सर्व नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचं काम सुरू आहे असं आश्वासन भरणे यांनी दिलं. जालना जिल्ह्यातील सोमाटणा इथं झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहकारी पवन करवार यांच्यावर हल्ला झालेला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये सावरगाव जवळ हॉटेलमध्ये हा हल्ला झाला. तर मारहाणीनंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नीती आयोगाचे सदस्य ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये AI सिंधुदुर्ग मॉडेलचा अभ्यास करणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. तर मार्वलनं विकास केलेले हे मॉडेल आता शेतकरी आणि विद्यार्थी तसंच सर्वसामान्यांसाठी लाभाचं ठरणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. नाशिकच्या न्यायालयामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानी याचिकेवर सुनावणी झाली. तर माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात मानहानीची याचिकाही दाखल केली होती. तर आज स्वतः माणिकराव कोकाटे न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडतात. भंडाऱ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ठाकचंद मुंगुसमारे आणि माजी नगरसेवक नरेंद्र बुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नरेंद्र भोंडकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. तर आमदार भोंडकर यांनी नवागतांचं स्वागत केलं. तर त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे अत्यंत मोठ्या प्रमाणाचं आहे आणि राज्यातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नुकसानीची पाहणी करतायत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले, तर थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख त्यांनी केला। तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला आणि त्यांनी स्वतःचा विकास केला, त्यांनी आता तुमची समज द्या, असं सुद्धा महेश सावंत यांनी म्हटलंय। भंडाऱ्याच्या लाखनी इथं पंचायत समितीच्या आमसभेमध्ये आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली, तर यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रासंदर्भात विविध अडचणी आणि तक्रारी होत्या, तर या शेतकऱ्यांनी नाना पटोलेंसमोर तक्रारी मांडल्या। यानंतर नाना पटोले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। भाजप मालाड विधानसभा आणि साई प्रबोधन ट्रस्टच्या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूरची थीम साकारण्यात आली। अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली, तर मालाड मालवणी लव्ह जिहाद केंद्र बनला आहे असा आरोप अमित साटम यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मंडळाकडून लव्ह जिहाद थांबवण्यासाठी प्रत्येक गरबा रसिकांना तिकीट देण्यात आलं। पुण्याच्या खराडीमध्ये सूर्योदय प्रतिष्ठान आणि नवनाथ पाठारे आयोजित शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहाने होतोय, तर यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देवीची महाआरती संपन्न झाली। अखिल खराडी चंदननगर शिवरात्र शारदीय नवरात्र महोत्सवाचं हे 31वे वर्ष आहे।